Okay, so hello everyone. Welcome to Impulse Batch Doubt Solving Session Mathematics. डिफरन्शियल इक्वेशनचा थर्ड सेशन आपण आज इकडे घेऊन आलो तुमच्यासाठी. सो आजच्या सेशनमध्ये आपण भरपूर डाऊट सोडवणार आहे. टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. सो आजचा सेशन थोडं लेंदी जाणार आहे. तर बघून घ्या, हे 10 प्रश्न तुमच्या स्क्रीनवरचे आहेत. मीडियम लेवल क्वेश्चन्स आहेत पण इम्पॉर्टंट आहेत सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो चालू करू आपण आता फर्स्ट क्वेश्चन करू. काय म्हणते? द डिफरन्शियल इक्वेशन फॉर ऑल द स्ट्रेट लाइन्स विच आर ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन इज. ओके, सो बघा, स्ट्रेट लाईन नाही, मी एक अज्युम करतो एक स्ट्रेट लाईन. बेसिक इक्वेशन आपली y इक्वल टू एम एक्स प्लस सी करू शकतो ना अजून ही लाईन. ठीक आहे, तर यार काय म्हटलंय की युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन सगळ्या लाईन्सची इक्वेशन काढायची. ते आपल्याला त्या सगळ्या लाईन्सची इक्वेशन्स काढायची आहे विच आर ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणतो तुम्हाला माहिती असेल. डिस्टन्स इज इक्वल टू काय रे, मॉड ऑफ काय होतं, x1 प्लस बी y1 प्लस सी अपॉन द रूट ऑफ कोइफिशियंट एक्स आणि वायचे. बरोबर. पण आता आपल्याला विचारलं कुठून आहे, ओरिजिन पासून. याचा अर्थ काय रे, एक्स आणि वाय आपले 0,0 आहेत. बरोबर. सो डिस्टन्स आपला होईल इक्वल टू मॉड ऑफ a इंटू 0 विच इज 0 प्लस 0 प्लस सी अपॉन अंडर रूट. इथं बघा, a आपला m आहे तो m स्क्वेअर प्लस b आपला असं इक्वेशन अशी लिहिता येईल आपल्याला ax प्लस बी वाय प्लस सीच्या फॉर्ममध्ये mx मायनस वाय प्लस सी इज इक्वल टू 0. बरोबर. सो b -1 आहे, -1चा स्क्वेअर पण 1च असतो शेवटी. ठीक आहे. सो आपला डिस्टन्स किती गिवन आहे क्वेश्चनमध्ये. युनिट डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स इज 1 युनिट, 1. ओके, इक्वल टू मॉड सी अपॉन मॉड ऑफ अंडर रूट एम स्क्वेअर प्लस 1. बरोबर. सो ठीक आहे, खालची टर्म तर पॉझिटिव्ह असणारच आहे त्यामुळे मॉड मध्ये शिकायची गरज नाही. तरी करू आपण. बघा, मॉड सी इक्वल टू काय येईल, अंडर रूट एम स्क्वेअर प्लस 1 येईल. तर सी काय येईल आपला, प्लस मायनस अंडर रूट एम स्क्वेअर प्लस 1. याच्यात कोणाला काय डाऊट आहे? ठीक आहे, तर बघा मी ही क्वेश्चन आता परत लिहितो. y इज इक्वल टू एम एक्स. एम काय असतं रे, तुम्ही शिकलाय एकदम बेसिक, स्लोप. आणि स्लोप म्हणजेच काय, डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये dy बाय dx. जिथं जिथं एम आहे मी तिथं dy बाय dx टाकतो. बघा, y इक्वल टू एम एक्स प्लस सी होतं, म्हणजे एमच्या जागी मी dy बाय dx इंटू एक्स प्लस सी काय रे, सी आहे प्लस और मायनस अंडर रूट एम स्क्वेअर प्लस 1. परत एमच्या जागी आपल्याला काय टाकायचं, एमच्या जागी काय टाकायचं, एक्स dy बाय dx बनायला प्लस मायनस अंडर रूट. बघा, एमच्या जागी आपल्याला dy बाय dx टाकायचं आहे. बरोबर. सो हा होईल dy बाय dx होल स्क्वेअर प्लस 1. y इज इक्वल टू, ठीक आहे, आता रिअरेंज करा. बघा, y या टर्मला मी तिकडे आणतो, मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ dy बाय dx होल स्क्वेअर प्लस 1. आता चेक करा ऑप्शन्स. स्क्वेअर केलेलं आहे फक्त. बघा, आता मी याला स्क्वेअर करेल तर काय येईल, y मायनस एक्स dy बाय dx होल स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर. झालं, आपलं आन्सर आलेलं आहे. बघा, y मायनस dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. ऑप्शन नंबर कुठला आहे आपला आन्सर, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. बघा, तुम्ही y इक्वल टू एम एक्स अज्युम करा किंवा
खूप सारे इक्वेशन्स आहे, तुम्ही कुठल्याने सॉल्व्ह करा आन्सर तर हेच येणार आहे. जसं की एक आहे एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल टू पी. ही ॲक्च्युली ह्याच्याने सॉल्व्ह करणं पण ठीक आहे, करता येईल. सेकंड मेथड होईल ती. तुम्ही ए एक्स प्लस बी वाय प्लस सी ने घेऊ शकतात. मेथड 3 जेवढे इक्वेशन आहेत ना लाईनचे तुम्ही कुठलीही अज्युम करू शकतात आणि इथपर्यंत येऊ शकता. मी घेतली सगळ्यात सिंपल वाली आपली वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. काय म्हटले? अरे हा प्रश्न तर मी कालच्याच सेशनमध्ये घेतलेला, बहुतेक जास्त लोकांचा डाऊट आहे. ठीक आहे, परत एकदा सॉल्व्ह करतो तुमच्यासाठी व्यवस्थित. बघा काय म्हणतंय, डी एक्स बाय डी टी इज एक्स प्लस 1 गिवन आहे आणि टाइम टेकन विचारलाय टू ॲट अ डिस्टन्स ऑफ 99 मीटर्स. जेव्हा तो पार्टिकल 99 मीटर्सला असेल म्हणजे तिथपर्यंत जायला बेसिकली किती टाइम लागेल त्याला असं विचारलंय. ठीक आहे, तर या डिफरन्शियल इक्वेशन आहे डी एक्स अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू डी टी. इंटिग्रेट करतो मी बोथ साईड्सला. याचा इंटिग्रल काय, लॉग मॉड एक्स प्लस 1 बेसी असतो. ह्याचं काय टी प्लस सी. आता बट ऑब्वियस आहे टी इक्वल टू 0. बघा टी इक्वल टू 0ला पार्टिकल इनिशियली म्हणजे कुठे असेल, एक्स इक्वल टू 0लाच असणार आहे, बरोबर. तर बघा मी इथं सबस्टिट्यूट करतोय, लॉग ऑफ 0 प्लस 1 टू द बेस सी इज टी. टी किती आहे 0, 0 प्लस सी. सो आपला सी काय आला, लॉग 1 बेस सी विच इज 0. सी 0 आलाय. सो आता मी परत एकदा ही इक्वेशन लिहितो. काय येईल बघा, लॉग ऑफ एक्स प्लस 1 बेस सी इक्वल टू टी, कारण सी तर 0 आहे, बरोबर. आता एक्स 99 टाकतो ॲज पर आस्किंग द क्वेश्चन. 99 प्लस 1 किती, 100 होईल. ठीक आहे, इक्वल टू टी जे आपल्याला काढायचं आहे. सो टी आहे आपला लॉग 100. 100 म्हणजे काय रे, 10 स्क्वेअर बेसी. आणि लॉगची प्रॉपर्टी आहे पॉवर खाली जंप होते. सो हे येईल 2 लॉग 10 बेसी विच इज ऑप्शन नंबर सी. मे बी तुम्ही कन्फ्यूज झाला असाल लॉग ई टू द बेस 10 वगैरे, त्याच्यात काही कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही इंटिग्रेट कधी पण करतात ना रे, तर बेस ईच असतो. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स इज ॲक्च्युली, इंटिग्रल 1 अपॉन एक्स असतो ॲक्च्युली एल एल एक्स आणि विच इज लॉग एक्स टू द बेस ई, असं समजून घ्या हवं तर तुम्ही. सो या क्वेश्चनचा आहे ऑप्शन नंबर, आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा फॉर्म तर सगळ्यांनाच माहिती असणार आहे. इथे काय करायचं खूप इझी, टेक्स्टबुक वेस्ट क्वेश्चन आहे. एकच ऑप्शन आहे आपल्याकडे क्लिक जो होतो सगळ्यात तरी, सबस्टिट्यूशन वाय इक्वल टू वी एक्स, आणि तोच बरोबर आहे. करा डिफरन्शिएट. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू युवी रूल वापरा, काय होईल, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स, बरोबर. इथपर्यंत एवढं तुम्हाला असेलच. तर आता बघा मी काय करू आता, हे बघा हा जो डी वाय बाय डी एक्स आहे त्याच्या जागी मी हे टाकतोय, काय व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू एक्स तसाच्या तसा, वायला मी म्हटले व्ही एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स होल स्क्वेअर. म्हणजेच बघा व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सगळीकडनं मला एक्स स्क्वेअर कॉमन दिसतोच आहे. सो मी काय करतो, एक्स स्क्वेअर इथं लिहितो, एक्स स्क्वेअर व्ही अपॉन एक्स स्क्वेअर इथून एक कॉमन काढतो, 1 प्लस व्ही स्क्वेअर असं बनेल. एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. सो आपल्याकडे काय बघा, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर. आता हा व्ही आहे, आम्ही तिकडे शिफ्ट करतो. सो एक्स डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू व्ही अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर मायनस व्ही. LCM घेऊ आपण आता. सो तो होईल व्ही, डिनॉमिनेटरला काय 1 प्लस व्ही स्क्वेअर येईल आणि या व्हीला काय मल्टिप्लाय होईल 1 प्लस व्ही स्क्वेअर, बरोबर आहे. सो बघा काय एक्स डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू ब्रॅकेट ओपन करतो व्ही मायनस, बघा मायनस व्ही इंटू व्ही स्क्वेअर मायनस व्ही क्यूब होईल ते. सो व्ही मायनस व्ही क्यूब अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर. हा आहे एक्स डी व्ही बाय डी एक्स. आता व्ही कॅन्सल होईल,
सो बघा एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस व्ही क्यूब अपॉन 1 + v² असं आलं आहे. आता मी व्हीच्या टाइम्सला लिहितो, जसं की 1 + v² आणि हा मी व्ही क्यूब खाली नेतो डी व्ही जवळ आणि मायनस तिथंच ठेवतो, मायनस ऑफ डी एक्स बाय एक्स. आता मी करतो इंटिग्रेट. बरोबर, इंटिग्रेट करण्यासाठी सगळ्यात सिम्पल तर इथं मला वाटतं की स्प्लिट करून टाकावं. 1/v³ डी व्ही प्लस इंटिग्रल v² अपॉन v³ डी व्ही इज इक्वल टू, याचं इंटिग्रल काय येईल रे, लॉग एक्स प्लस सी. सीच्या ऐवजी मी सिम्प्लिफिकेशनसाठी लॉग सी घेतो. कालच्या सेशनमध्ये मी सांगितलं हे का, सिम्प्लिफिकेशनसाठी, बाकी काही नाही. आता हे क्यूब आहे, 1/v³ चा इंटिग्रल, जसं की 1/x³ चा इंटिग्रल तुम्हाला विचारलं, तुम्ही याला x⁻³ लिहिता आणि मग x⁻n+1/n+1 चा फॉर्म्युला वापरताय. बरोबर, तर ते काय येईल, -3 + 1 -2, ज्याला मी खाली घेऊन झाल्यावर ते होईल 1/v² आणि अपॉन -3 + 1 विच इज -2. सो हे -1/2v². हे बघा v² आणि v³ मधले 2v कॅन्सल, फक्त v राहील. इंटिग्रल 1/v काय, लॉग v. बरोबर, इक्वल टू मायनस लॉग एक्स मायनस लॉग सी. बरोबर, आता व्हीच्या जागी काय रे, आपण y = vx घेतला ना, तर मी असं लिहू शकतो ना, व्हीला y/x, परत व्हीच्या जागी आपण x आणि yच्या टर्म्समध्ये डील करू. सो हे येईल -1/2. बघा y/x टाकलं तर y² आणि डिनॉमिनेटरचा x² वरती जाईल, प्लस लॉग ऑफ, बघा व्हीच्या जागी काय, y/x इक्वल टू मायनस लॉग एक्स मायनस लॉग सी. बरोबर आहे. बघा नेक्स्ट स्टेप मी इकडे करतो. आता हे काय राहिलं बघा, -x² अपॉन 2y² प्लस लॉग ऑफ a अपॉन b ला मी लिहू का, लॉग a मायनस लॉग b. बरोबर आहे, लॉग ऑफ y मायनस लॉग ऑफ x इज लॉग ऑफ y/x. बरोबर, इज इक्वल टू, हे मी का केलं बघा, इथं पण मायनस ऑफ लॉग ऑफ x मायनस लॉग सी, हे डायरेक्ट कॅन्सल होईल. सो आता आपल्याकडे काय राहिलंय, -x² अपॉन 2y² प्लस लॉग y. हा मायनस लॉग सी मी तिकडे घेतो, सो हा होईल प्लस लॉग सी इज इक्वल टू 0. आता ह्याला मी तिकडे नेतो आणि हे लॉग a प्लस लॉग b वापरतो, तर ते काय होईल, लॉग ऑफ ab लॉग ऑफ cy इज इक्वल टू काय रे, x² अपॉन 2y². बरोबर, लॉगरिथमची प्रॉपर्टी वापरतो, cy इक्वल टू काय होईल, e⁻x² अपॉन 2y² असं काहीतरी येत आहे. सो बघा आता, ओके, हा 2 बघा, मी चौघं ऑप्शन चेक केले, त्यातलं मला ऑप्शन डी कुठेतरी मॅच दिसतोय, x² अपॉन इथे 2y². मला हा 2 घालवायचा, तर मी काय करेल, स्क्वेअरिंग बोथ साईड्स करेल, कारण हा 2 कॅन्सल आहे. मग ते काय होईल, c²y² इज इक्वल टू e⁻x² अपॉन, बघा आता 2y² आहे, काय बघा, e⁻x² अपॉन 2y² आहे. आता मी स्क्वेअर करेल तर 2 कॅन्सल होऊन शेवटी हेच येईल, e⁻x² अपॉन y². आता हा c² आहे, याला मी नाव देतो कॅपिटल सी. सो कॅपिटल सी किंवा c' म्हणतो, c' इंटू y² इज इक्वल टू e⁻x² बाय y². बरोबर, सो बरोबर ऑप्शन आपला डी मॅच झालेला आहे. सो या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, डेल्टा. असं ABC दिसत नव्हते कारण आपल्याला e⁻x² बाय y² आलेलं. सो क्लिअरली आन्सर डी मध्ये कन्वर्ट होणं बट ऑब्वियस होतं. ठीक आहे, ठीक आहे, 14 क्वेश्चनकडे जाऊ आता. बघा, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ पॅराबोलास विथ फोकस ॲट ओरिजिन अँड एक्स ॲक्सिस ॲज ॲक्सिस. ठीक आहे, मी बघा एक आय गेस फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्ये मी बोललेलो ॲक्सिस ऑफ पॅराबोलाबद्दल. ही एक्स आहे, ही वाय आहे. जर एक्स ॲक्सिस असेल त्या पॅराबोलाची तर तो अशा टाईप्समध्ये असतो आणि वाय असेल तर तो अशा टाईप्समध्ये असतो. इथं काय दिलं, एक्स, आणि काय दिलं, फोकस ॲट ओरिजिन. हे ओरिजिन आहे
फोकस म्हटलंय त्याला, बरोबर. सो आपल्याला कळलं की हा पॅराबोला, बघा कुठल्याही पॅराबोलात फोकसमधनं पास नसतो, तो पास वर्टेक्समधनं होत असतो त्याच्या. सो आपला पॅराबोला असा काहीतरी बनणार आहे. ओके, अशा शेपमध्ये पॅराबोला आपला काहीतरी बनेल. हे त्याचं आहे काय, वर्टेक्स. वर्टेक्सचे पॉईंट्स मी तुम्हाला आधी पण काय सांगितलेलं, काय अजून करायला लागतं आपल्याला, एच कॉमा के. सर्कलमध्ये सेंटर, पॅराबोलामध्ये एच कॉमा के, आपण त्याचे वर्टेक्स घेतो. सो बघा इथे पण ही एक्स ॲक्सिस आहे, तो वाय कोऑर्डिनेट तर 0 येणार आहे. सो मी लिहू एच कॉमा 0, बरोबर. आणि या शिफ्टेड पॅराबोलाची इक्वेशन तुम्हाला माहिती असेल, जे असते वाय स्क्वेअर इक्वल टू 4a. बघा फक्त एक्सच्या जागी काय रिप्लेस करायचं, एक्स प्लस ए. जर ओरिजिनमधनं पास करत असता तर तो असता वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax, पण शिफ्ट झाला तो पॅराबोला इकडे, सो आपण एक्सच्या जागी एक्स प्लस ए घेतो. ठीक आहे, आता बघा इक्वेशन आली आहे. आता आपल्याला बस फॅमिली बनवायची, डिफरन्शिएट करा. बघा 2y dy बाय dx इज इक्वल टू, बघा हे किती आहे रे, 4ax प्लस 4a स्क्वेअर आहे ना. 4a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. 4ax मधल्याचं येईल 4a. सो अप्लाय 2y dy बाय dx इज इक्वल टू 4a. देअरफॉर a काय आला रे आपला, हे बघा ए आला y dy बाय dx बाय 2. हे बघा 1 जा 2 जा आणि हा मी 2 खाली, मी ए का काढला, आपण ए अज्युम केलं आहे, ए कुठेच नाही आहे गिवन क्वेश्चनमध्ये. सो एच्या जागी आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 2. तुम्हाला माहिती असेल यार की डी वाय बाय डी एक्सला वाय डॅशने रिप्रेझेंट करतो. सो इथे मी थोडंसं सिम्पल दिसण्यासाठी मी डी वाय बाय डी एक्सला वाय डॅश लिहितो. तर बघा आता परत या इक्वेशनमध्ये मी टाकतोय, एच्या जागी काय टाकतोय मी, वाय बाय 2. मग ह्याला मी काय लिहू रे, ए काय येईल वाय डॅश, बरोबर, डी वाय बाय डी एक्स वाय डॅश बाय 2 टाका आता इथे या इक्वेशनमध्ये. वाय स्क्वेअर इक्वल टू 4 वाय डॅश बाय 2 एच्या जागी फक्त प्लस ए काय परत वाय डॅश बाय 2, बरोबर. आता काय मल्टिप्लाय करा, 1 जा हे 2 जा होईल, सो येईल 2y डॅश प्लस LCM घेऊन टाका आधीच, असं येईल ते. सो ठीक आहे, काम करा नाही तर कन्फ्युजन वाढवण्यापेक्षा. राहू द्या, LCM वगैरे नको घ्यायला आपण. ठीक आहे, हे बघा असं होतं, हे असं होतं. ठीक आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू वाय डॅश बाय 2 म्हणजे काय, इंटू एक्स प्लस वाय डॅश बाय 2, बरोबर. हां इथे मी कॅन्सल करून टाकतो, इथे राहील 2. सो बघा काय येईल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y डॅश, हां 2y डॅश इंटू, आता LCM घ्या, 2x प्लस वाय डॅश अपॉन 2, बरोबर. हा 2 कॅन्सल होईल. सो काय येईल बघा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय डॅश इंटू 2x प्लस वाय डॅश. आता मी इथे ऑलरेडी बघा एक वाय आहे, हा वाय मी कॅन्सल करतो कारण ब्रॅकेटमध्ये, बरोबर. सो काय येईल आपलं, वाय इक्वल टू वाय डॅश टाइम्स 2x प्लस वाय डॅश. सो वाय इज इक्वल टू वाय डॅश, आता बघा मी ब्रॅकेट ओपन करतोय, सो हे 2x वाय डॅश प्लस वाय इंटू वाय डॅश होल स्क्वेअर येईल बघा व्यवस्थित, वाय डॅश इंटू वाय डॅश होल स्क्वेअर आणि वाय. तर ठीक आहे यार, बघा आता मग y इज इक्वल टू 2x वाय डॅश प्लस वाय डॅश होल स्क्वेअर इंटू वाय. ऑप्शन्स चेक करा आता, मला इथे y दिसतोय आय गेस, ठीक आहे. सगळ्यात आधी मला डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअरची टर्म दिसते, मी इकडे नेत होती, हे बघा मायनस होईल, मायनस ऑफ बघा वाय डॅश काय रे, डी वाय बाय डी एक्स मायनस ऑफ डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू
2x dy बाय dx, हा प्लस तर तिकडे जाऊन मायनस वाय. आता बघा चेक करा, ऑप्शन नंबर सी मॅच होतोय. बघून घ्या, मायनस ऑफ dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x dy बाय dx मायनस वाय. ठीक आहे, अरेंजमेंट्स आहेत, बस तेवढं चेक करतायत. मेन म्हणजे तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे, बाकीचं डिफरन्सिएशन. ठीक आहे, सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आपण वळू नेक्स्ट क्वेश्चनकडे. ऑप्शन नंबर सी या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, 5th क्वेश्चन. द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग सेंटर्स ऑन द एक्स ॲक्सिस. ठीक आहे, परत थोडं सिमिलर क्वेश्चन आहे मागच्या क्वेश्चन सारखं. बघा, ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, काय म्हटलंय, सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे इथून सर्कल पास होणार आहे, सेंटर नाही आहे, पास होणार आहे. सेंटर इथे कुठेतरी असेल अख्ख्या एक्स ॲक्सिसवर, बरोबर आहे का? मी अजून करतो इथे कुठेतरी आहे, लेट करतोय, काय कंपल्सरी नाही तर तसं. आणि सेंटर आता आहे आणि पास इथून करतो, म्हणजे असा काहीतरी सर्कल आपला बनेल, बरोबर. हा सेंटर आहे त्याचा, ही असेल त्याची रेडियस, बरोबर. या कॉर्डिनेटला मी काय लेट करू, बघा वाय कॉर्डिनेट तर 0 असेल. आणि तुम्हाला परत सांगतो बघा, एच कॉमा के आपण अज्यूम करतो, काही पण अज्यूम करा तुम्ही, मी एच कॉमा के करतो. सो हे होईल एच कॉमा 0, कारण एक्स ॲक्सिस वाय कॉर्डिनेट 0. म्हणजे हा डिस्टन्स किती रे, ओरिजिन पासून ते इथपर्यंत एच, म्हणजे सर्कलची रेडियस ही पण एचच आहे. हे कळलं का डायग्राम थ्रू? तुम्ही म्हणाल इकडे का घेतला सर्कल, आता ऑब्विसली तुम्ही असा इथे पण एक सर्कल घेऊ शकता, त्याचे कॉर्डिनेट्स तुम्ही मायनस एच कॉमा 0 घ्या, कसंही करा, इथे असू शकतो, इथे असू शकतो, एक्स ॲक्सिसवर कुठे, मी इथे अज्यूम केला एच कॉमा 0ला. सो या सर्कलची आता इक्वेशन काय होईल, तुम्हाला बेसिक इक्वेशन माहिती असेल एच कॉमा के मधनं पास होणाऱ्या सर्कलची. काय असते, एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, बरोबर. या केसमध्ये बघा, एच तर आहे आपल्याला तसंच, एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के किती आहे 0 होल स्क्वेअर, रेडियस पण किती आहे. या क्वेश्चनमधल्या सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की आर इज इक्वल टू एच. बघा ना, ही रेडियस आहे या सर्कलची, इथून फील होणं अवघड आहे, पण इथून होतं ना फील. हा सेंटर आहे, हा ओरिजिन येतं, हा डिस्टन्स रेडियस असणार विच इज एच. आता बघा हे चांगलं काय, मी ब्रॅकेट ओपन करतो, काय होईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होईल फक्त, इक्वल टू एच स्क्वेअर. बघा एच स्क्वेअर डायरेक्ट कॅन्सल होतं, त्यामुळे मी बोललेलो. सो आपली इक्वेशन काय आली, एक्स स्क्वेअर मायनस 2hx प्लस वाय स्क्वेअर इज 0. अशी इक्वेशन आली आपली. एच नको आहे आता मला, एच मी अज्यूम केलं आहे. सो डिफरन्शिएट करा, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक वेळा डिफरन्शिएट करा, 2x मायनस एच प्लस 2y dy बाय dx इज इक्वल टू 0. सो आपलं 2x प्लस 2y dy बाय dx इज इक्वल टू एच आलं आहे, बरोबर. सो आता पुट करा एचच्या जागी या इक्वेशनमध्ये, काय कुठली इक्वेशन आहे ही, एचच्या जागी पुट करा. बघा एक्स स्क्वेअर मायनस एच जागी मी काढले 2x प्लस 2y dy बाय dx, आपलं काय एक्स स्क्वेअर मायनस एच एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ब्रॅकेट उघडा, एक्स स्क्वेअर हा एक्स आणि हा एक्स मल्टिप्लाय मायनस 2x स्क्वेअर होईल. बघा 2x एक्स आणि ही मायनसची साईन, मायनस 2x स्क्वेअर, परत मायनस 2x वाय dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर, याला 0. पॉझिटिव्ह टर्म मी आधी घेतो, त्याला वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इज मायनस एक्स स्क्वेअर, हे मी तिकडं नेतो, 2xy dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx काय आला रे आपला, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2xy विच इज द आन्सर. मे बी बघू आपण ऑप्शन नंबर, येस ऑप्शन नंबर आपला ए होतोय मॅच.
विच इज द करेक्ट आन्सर या क्वेश्चनसाठी. इमॅजिन हे करणं फक्त इथं गरजेचं आहे की रेडियस एचच्या इक्वल होऊन जाते बस. बाकी डिफरन्शिएट करायचं एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. सो तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. द स्लोप ऑफ अ कर्व ॲट एनी पॉइंट इज रेसिप्रोकल ऑफ ट्वाइस द ऑर्डिनेट ॲट विच इट पासेस थ्रू द पॉइंट 4,3 द इक्वेशन ऑफ द कर्व. ठीक आहे, काय म्हणतंय बघा. स्लोप म्हणजे काय आहे, dy बाय dx बरोबर आहे. सो बघा या क्वेश्चनमध्ये कसं दिलंय, काय कंडिशन आहे, स्लोप ऑफ एनी पॉइंट इज द रेसिप्रोकल ऑफ ट्वाइस द ऑर्डिनेट. ठीक आहे, स्लोप काय असतो, dy बाय dx. ऑर्डिनेट म्हणजे काय, ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट. आणि ॲप्सिस असं आहे काहीतरी, त्याचं स्पेलिंग मला माहिती नाही. एक मिनिट आहे, स्किसा असं काहीतरी आहे, ते असतं एक्स कोऑर्डिनेट बेसिकली. हे एवढं लक्षात ठेवा. सो आपल्याला ऑर्डिनेट दिला आहे बरोबर. काय दिलं रे, रेसिप्रोकल ऑफ ट्वाइस द ऑर्डिनेट. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे 1 आपलं, आणि ट्वाइस म्हणजे 2y. सो ही आपल्या कंडिशन दिलेली आहे, हे कळतंय बरोबर. सो ही बेसिकली डिफरन्शियल इक्वेशनच झाली ना रे. बघा मी y तिकडे नेतो, हे काय y dy बरोबर, y dy. ठीक आहे, 2 पण y 2y dy इज इक्वल टू dx. आता करा इंटिग्रेट. yचं इंटिग्रल y² बाय 2 इज इक्वल टू x. तर काय x dx तर काय x प्लस सी. 2 कॅन्सल होईल. इक्वेशन काय लिहिलं, y² इक्वल टू x प्लस सी बरोबर. इथंच मला कळलं की ऑप्शन नंबर डी गेला आणि ऑप्शन नंबर ए गेला, कारण ते x² फॉर्ममध्ये बरोबर. राहिले ऑप्शन बी आणि सी. त्यासाठी आपल्याला पॉईंट दिला आहे, पासेस थ्रू पॉईंट 4,3. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 3. सो बघा 3² इथं मी टाकतो, 3² इक्वल टू 4 प्लस सी बरोबर आहे. सो येईल 9 इज इक्वल टू 4 प्लस सी. देअरफॉर सी किती आला रे, 5. सो इक्वेशन काय होईल आपली, y² इक्वल टू सी प्लस एक्स प्लस 5. ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर पण सीच चांगले. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. एवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट आणि ॲप्सिसा म्हणजे x कोऑर्डिनेट. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी. जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 7. ओके, सो y डॅश म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस x प्लस y² प्लस xy². मला सगळ्यात आधी क्लिक झालं जे व्हायलाच पाहिजे, हा y² आणि हा y². मी कॉमन काढतो बघा, 1 प्लस x प्लस y² मी कॉमन काढला तर काय होईल, इथे 1 राहील आणि हा x राहील बरोबर. आता मी याला असं लिहू का रे, 1 इंटू 1 प्लस एक्स, 1 अंड सेम ना, प्लस y² इंटू 1 प्लस एक्स. म्हणजे इथं मला 1 प्लस एक्स सुद्धा कॉमन दिसतंय. सो 1 प्लस एक्स आणि काय राहिलं, 1 प्लस y² इज dy बाय dx. हे बनवता आलं हे झाला 50% शब्द इथंच सुटला. पुढे काय इंटिग्रेट करायचं आहे फक्त. बघा y² कॉमन दिसला, y² कॉमन काढला, काय राहिलं रे 1. ह्याला एक्सपांड करा ना बघा, 1 प्लस एक्स प्लस y² प्लस xy² म्हणजे बरोबर आहे. परत मला इथे 1 प्लस एक्स आणि 1 प्लस एक्स कॉमन दिसला. सो मी 1 प्लस एक्स कॉमन कसा काढला, इथे 1 प्लस एक्स मी कॉमन काढला आणि राहिलं काय रे बघा 1 प्लस y². जे मी लिहिलं. आता बघा एक्सला एक्स द्या, वायला वाय द्या. dy अपॉन 1 प्लस y² इज इक्वल टू 1 प्लस एक्स dx. करा इंटिग्रेट. 1 अपॉन 1 प्लस y² इंटिग्रल सगळ्यांना माहिती आहे, टॅन इनवर्स y. याचं इंटिग्रल 1चं एक्सचं x² बाय 2 प्लस सी बरोबर. सो मग काय येईल, y इज इक्वल टू टॅन, तिकडे गेल्यावर टॅन इनवर्स, इकडे गेल्यावर टॅन होईल, टॅन ऑफ x प्लस x² बाय 2 प्लस सी. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए.
क्वेश्चनचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, इथपर्यंतच होता ॲक्च्युली क्वेश्चन, पुढे तर बेसिक इंटिग्रेशन आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 8. इफ एक्स डी वाय इज इक्वल टू वाय टाइम्स डी एक्स प्लस वाय डी वाय, वाय इज ग्रेटर दॅन 0 अँड 2 कंडिशन दिल्या आहे, नाही एक कंडिशन दिली आहे, वाय ऑफ -3 विचारली. ठीक आहे, काय दिलं आहे बघा, एक्स डी वाय, मी ब्रॅकेट उघडतोय, ठीक आहे, नंतर उघडू, वाय डी एक्स प्लस वाय डी वाय. ओके, सो बघा आता मी ते वाय जरी खाली आणलं, मी डी वाय बाय वाय केला, तर हा एक्स मला इथे आणून काही उपयोग होणार नाही, कारण वाय डी वाय बाय एक्स होईल ते. त्यापेक्षा मी ब्रॅकेट ओपन करतो, विच इज मोर प्रेफरेबल. बरोबर, हे येईल वाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर डी वाय. आता बघा एक्स डी वाय वाय डी एक्स, अच्छा हे रिलेशन बनणार आहे, म्हणजे बघा एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर डी वाय. आणि आता मी हा वाय स्क्वेअरही खाली घेऊन जातो, बघा एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर इज डी वाय. मला एक गोष्ट माहिती आहे, हे बघा हे थोडे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, की जर मी एक्स अपॉन वायला डिफरन्शिएट करायला गेलो, डेरिव्हेटिव्ह काढायला गेलो याचा, मी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू बाय व्ही रूल वापरून, तर खाली व्ही स्क्वेअर बनतो, वरती काय बनतो रे, व्ही म्हणजे वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, नाही वाय व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर असं बनतं. याला मी काय लिहू शकतो, डी ऑफ एक्स बाय वाय, पण मला इथे वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय नाही, एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स दिसते, सो मी मायनस साईन कॉमन काढतो. मग बघा आपल्या याच्यात कन्वर्ट होते का ते वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर इज डी वाय. झाला की कन्वर्ट, बघा वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय बाय वाय स्क्वेअर, ह्याला मी काय लिहू शकतो, मायनस ऑफ एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह ना रे, हा यू बाय व्ही वापरा ना, बघा व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय. दोघीकडे डी डी, मी दोघीकडे इंटिग्रेट केलं, डायरेक्ट कॅन्सल झाले डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल, काय राहिलं, मायनस ऑफ एक्स बाय वाय इज वाय प्लस सी. एवढी सोपी झाली बघा क्वेश्चन. बघा आता मला सी काढायचं नाही का, त्यासाठी कंडिशन दिली आहे काय, की वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 1 इज ऑल्सो इक्वल टू 1, म्हणजे जेव्हा एक्सला मी 1 टाकलं, एक्स जेव्हा 1 आहे तेव्हा वाय सुद्धा 1च आहे. सो बघा हे येईल -1 अपॉन 1 इक्वल टू 1 प्लस सी, देअरफॉर सी इज इक्वल टू -2 आला मला. बरोबर, सी किती आला, -2, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय, आणि सीच्या जागी मी -2 टाकतो. आता मला काय विचारलं, व्हेन एक्स इज इक्वल टू -3, बरोबर, तेव्हा वायची व्हॅल्यू किती, बरोबर, ह्यालाच म्हणतात वाय ऑफ -3, वाय व्हेन एक्स इज इक्वल टू -3. सो बघा एक्सच्या जागी ते म्हटलेत -3 पुट करायला, बरोबर. सो बघा मायनस ऑफ -3 अपॉन वाय इज इक्वल टू वाय -2. सो असा कुठला ऑप्शन आहे जो हे कंडिशन सॅटिस्फाय करेल, तुम्हीच बघा. मायनस ऑफ मायनस काय होईल रे, प्लस होईल. सो 3 बाय वाय इज इक्वल टू वाय -2 ही कंडिशन बनली. ठीक आहे, आता मी याला क्वाड्रेटिकच्या फॉर्ममध्ये घेतोय, काही गरज नाही ऑप्शन सबस्टिट्यूट करून पण करता येईल आपल्याला तसं, पण ठीक आहे. बघा 3 मी वाय मल्टिप्लाय करतो तिकडं, सो हे होईल वाय स्क्वेअर -2y असं येईल, बरोबर. हा जो वाय होता मी तिकडे क्रॉस मल्टिप्लाय केला, इंटू वाय. सो इक्वेशन काय लिहि, क्वाड्रेटिक वाय स्क्वेअर -2y -3 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. तर या इक्वेशनचे रूट्स कसे पडतील रे, बघा वाय -3 आणि वाय +1, बरोबर, वाय स्क्वेअर -3 + 1 -2y बरोबर हे येतील. सो आन्सर काय येईल वायचं, वाय इज इक्वल टू 3 येईल किंवा वाय इज इक्वल टू -1 येईल. पण आपल्याला काय गिवन आहे, वाय पॉझिटिव्ह आहे,
या क्वेश्चनमध्ये. सो हा आपण निग्लेक्ट करतो का, गिवन कंडिशनमुळे, आणि त्यामुळे वाय आपला 3 आला आहे क्वेश्चनमध्ये. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. बघा, ही दिलेली कंडिशन पण इग्नोर करून चालणार नाही. ही कंडिशन तुम्ही इग्नोर करून चालणार नाही, कारण जर तुम्ही गेले CETला, तुम्ही हे वाचलंच नाही, तुम्ही म्हटले की 3 पण येतं आहे, -1 पण येतं आहे, -1 मार्क करून आले तर चुकून जाईल, 2 मार्क गेले. तसं नको, सगळे प्रश्न व्यवस्थित वाचा CETसाठी. बरोबर आहे, रीड करा प्रत्येक प्रश्न. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 3. ठीक आहे, 9th क्वेश्चनकडे येऊ. स्लोप ऑफ टँजंट टू कर्व. ठीक आहे, परत तोच कन्सेप्ट. स्लोप ऑफ टँजंट काय असतं रे, dy/dx. किती गिवन आहे या क्वेश्चनमध्ये, x² + y² अपॉन 2xy. परत दिसतंय मला की इथे रिअरेंज करून काय होणार नाहीये, मला y = vxच टाकायला लागणार आहे. याचा अर्थ काय, dy/dx काय बनेल, v + x dv/dx बनेल. बरोबर. सो मी dy/dx च्या जागी टाकतोय v + x dv/dx, आणि y काय आपला vx, x² + v² x² अपॉन 2xy काय रे, vx. बरोबर. सो बघा, हे बनतंय x² मी इथून कॉमन काढतो, x² 1 + v² होईल अपॉन खाली काय येईल 2 आणि v तर तसाच राहील. हा x × x x² बनेल, जो परत कॅन्सल होईल. सो काय आलं, v + x dv/dx इज इक्वल टू 1 + v² अपॉन 2v. परत हा v तिकडे नेतोय. सेमच स्टेप्स आहेत बघा, या सबस्टिट्यूशन टाईपच्या क्वेश्चनचे सगळे स्टेप्स ऑलमोस्ट सिमिलर आहे. 1 + v² अपॉन 2v -v होईल. सो बघा, 1 + v² मायनस LCM घेतल्यावर काय होईल, 2v × v 2v² अपॉन 2v. हे काय, x dv/dx. बरोबर आहे का रे. सो काय येईल बघा, +v² - 2v² इज -v². सो आपलं येईल x dv/dx इज 1 - v² अपॉन 2v. बरोबर. आता मी v च्या टर्म्समध्ये घेतो, x च्या टर्म्समध्ये घेतो. सो हे येईल 2v अपॉन 1 - v² dv इज dx/x. करा इंटिग्रेट बोथ साइड्स. आता बघा, याचा इंटिग्रल तर ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. याचा इंटिग्रल आहे log x + c. आता तुम्हीच सांगा, c घेऊ का मी, इतके क्वेश्चन्स केले आपण, त्यात c घेतला का, नाही. सिम्प्लिफिकेशनसाठी आपण नेहमी इथं log cच घेतो. बरोबर. आता बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे 1 - v², याचा डेरिव्हेटिव्ह काय, 0 - 2v. म्हणजे फक्त मायनसची साईन जर असती तर वरचा डेरिव्हेटिव्ह होऊन गेला असता खालच्याचा. तर मी काय करतो बघा, मायनस साईन मल्टिप्लाय करतो आणि मायनस साईन मी डिवाइड करतो. आता ही एक मायनस साईन फक्त एक्सक्लूड करा. ही जी टर्म आहे ह्याचं इंटिग्रल काय रे, अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, इंटिग्रल f' अपॉन f(x) dx. याचा आन्सर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, log mod fx. बरोबर, log mod डिनॉमिनेटर बेसिकली. सो बघा, मायनस साईन मी बाहेर काढली, log mod डिनॉमिनेटर काय 1 - v², असं आपलं आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, परत मी y = vx अज्युम केला आहे, तर मी v ला लिहितो y/x. बरोबर. सो बघा, -log 1 - y/x काय, y² मध्ये कन्वर्ट होईल, इज इक्वल टू log x + log c. आता मला काढायचं आहे c या क्वेश्चनमध्ये, कारण 4 ऑप्शन्समध्ये c कुठेच नाही आहे. सो मी कॉर्डिनेट्स काय टाकू बघा, 2,1 पॉईंट दिलाय. पॉईंट काय दिलाय, 2,1. बरोबर. x आणि y च्या जागी 2,1 रिप्लेस करा. सो ते होईल -log of 1 - y च्या जागी काय रे, 1² 1 आणि 2² 4. बरोबर. इज इक्वल टू log 2 + log c. बरोबर. सो हा c मी तिकडे घेतो, हा होईल -log c इज इक्वल टू log 2 + log
हे काय होईल रे, 1 - 1/4 इज किती, 3/4 असतं बरोबर. आता हा लॉग ए प्लस लॉग बी कशात कन्वर्ट होईल, लॉग ऑफ ए इंटू बी मध्ये, 2 × 3/4. आणि हा मी जो -1 हा वरती घेऊन जातो, असं बघा, लॉग ऑफ हा होईल c⁻⁻1 बरोबर, पॉवरला घेऊन गेलो, इज इक्वल टू लॉग ऑफ 3/2. सो आपलं काय आलं रे, आतले टर्म्स कम्पेअर केलं तर c⁻⁻1 आला 3/2 बरोबर आहे. म्हणजे c किती आला, 2/3. काय डाऊट त्याच्यात कोणाला, c 2/3 आला आपला. झाला. आता सिम्प्लिफाय करा. बघा इक्वेशन आपली ही आहे, सीच्या जागी मी काय टाकलेलं 2/3. सो कसं बनेल आता बघा, मी एलसीएम घेतो बघा, मायनस लॉग ऑफ एलसीएम जर मी घेतलं तर होईल ते x² - y² होल अपॉन x² बरोबर, इज इक्वल टू बघा लॉग ए प्लस लॉग बी विच इज लॉग ऑफ ए बी. आता पोरं काय करतात, आतलं कम्पेअर करतात बघा, ही एक मायनस साईन आहे ना जी आपण खूप आधी कॉमन काढलेली इथे, ही सगळं चेंज करते. आता मी ही मायनस साईन जर वर चढवली इथे तर ते इथे जाईल बघा, ते होईल लॉग ऑफ x² - y² अपॉन x² रेज टू -1 बरोबर, इज इक्वल टू लॉग ऑफ cx. काय डाऊट याच्यात, म्हणजे हा रेसिप्रोकल होईल. सो हे होईल लॉग ऑफ x² अपॉन x² - y² इज इक्वल टू लॉग ऑफ cx बरोबर. लास्ट स्टेप इथं करतो बघा. सो मी लॉग आणि लॉग कॅन्सल नाही करत, फर्स्ट सांगतोय, आतल्या टर्म्स कम्पेअर करतो बघा. काय आलं आपलं, x² अपॉन हे ब्रॅकेट आहे x² - y² x² अपॉन x² - y² आपलं आलं किती, cx. पण c किती आहे, c आहे आपलं 2/3 म्हणजे 2/3x. आता बघा x आणि x कॅन्सल आणि आपला आन्सर आलेलं आहे विच इज बघा, 3 तिकडे गेला, 3x इज इक्वल टू 2 टाइम्स x² - y². कुठलं ऑप्शन आहे, 3x. एकच ऑप्शन दिसतं, ऑप्शन नंबर विच इज सी. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. थोडासा लेंदी प्रश्न होता पण ठीक आहे, सी काढणं पण सी पण थोडासा कॉम्प्लिकेटेड आला, यावेळेस 2/3 आला आणि इथे पण ठीक आहे, पण कळलं ना. या क्वेश्चनचा आन्सर आहे 3x इक्वल टू 2 टाइम्स x² - y². नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ विच इज द लास्ट क्वेश्चन. ओके, सो थिअरी क्वेश्चन आहे, थोडं सॉल्व करायला लागणार बट ऑब्वियस. रेट बॅक्टेरियाचा प्रश्न आहे, ठीक आहे. याच्यात आपण बघा काय अज्युम करतो रे, आधी किती होते बॅक्टेरिया, सपोज अज्युम करा पी होते, तर यांचा रेट इज प्रपोर्शनल टू नंबर प्रेझेंट, पी अज्युम केले आपण बरोबर. सो पी आम्ही प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकतो, के पी होईल ते बरोबर आहे का. आता मी पी आणि पी एकत्र घेतो आणि डी टीला तिकडे नेतो आणि मी करतो आता याला इंटिग्रेट. सो हे लॉग पी इज के टी प्लस सी बरोबर. आता वापरा तुम्ही बेसिक कंडिशन्स, के काढून घेऊ आपण आधी, केच म्हणतो, सी हा सी काढून घेऊ आपण आधी बघा. टी इक्वल टू 0 ला पॉप्युलेशन मी लेट करतो इनिशियल बघा, इनिशियल पॉप्युलेशनला मी लेट करतो P0 बरोबर. टी इक्वल टू 0 ला पॉप्युलेशन होतं P0. सो लॉग पी, ॲक्च्युली पी च्या ऐवजी पी टी पाहिजे, पॉप्युलेशन ॲट एनी टाइम टी जास्त योग्य राहील नाही का, पॉप्युलेशन ॲट एनी टाइम टी, ठीक आहे. सो लॉग ऑफ पॉप्युलेशन ॲट टाइम टी इज इक्वल टू के इंटू बघा ॲट टी इक्वल टू 0. आता बघा टीच्या जागी मी काय टाकलं 0 प्लस सी. सो लॉग ऑफ पी
टी इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल किती आला लॉग पी नॉट आपला जो आलाय सी. बरोबर. तर या सीच्या जागी बघा अशी इक्वेशन मिळेल लॉग ऑफ पी ॲट टाइम टी इज इक्वल टू के टी प्लस लॉग ऑफ इनिशियल पॉप्युलेशन पी नॉट. आता लॉग मी तिकडे घेतो, सो हा लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू के टी. लॉग ए मायनस लॉग बी सगळ्यांना माहिती आहे लॉग ऑफ ए बाय बी मध्ये कन्वर्ट होतं पी टी बाय पी नॉट के टी. बरोबर. ही आली आपली इक्वेशन. आता बघा काय म्हटलंय वेन. आता आपल्याला काय काढायचं आहे रे, आपल्याला आता काढायचं आहे के. इफ इट डबल्स इन 2 hours म्हटले पॉप्युलेशन आधी जर होतं पी नॉट तर ते झालं 2 times पी नॉट. किती वेळात 5 hours मध्ये. बरोबर. म्हणजे टीच्या जागी मला 5 टाकायचं. सो या इक्वेशनमध्ये मी करतो सबस्टिट्यूट लॉग ऑफ पी टी किती आहे त्या टाइमला डबल होऊन जातो इनिशियलपेक्षा म्हणजे 2 पी नॉट अपॉन पी नॉट इज इक्वल टू के आणि टी किती आहे 5 म्हणजे हे किती आलं 5K. आणि हे बघा पी नॉट कॅन्सल. सो लॉग 2 इज इक्वल टू 5K. देअरफॉर आपल्या के काय आलं रे log 5/2 log 2/5 सॉरी log 2/5. ओके. थोडस log ऑफ 2/5. सो बघा आता काय गिवन आहे क्वेश्चन मध्ये काय विचारले आता की 25 तासानंतर इनिशियल पॉप्युलेशन पी नॉट च्या किती टाइम्स होणार आहे आपलं पॉप्युलेशन. बरोबर. सो बघा आता मला काय करायचं टाइम 25 टाकून द्यायचं आहे बस. टीच्या जागी मला किती टाकायचं 25. आपली इक्वेशन बघा लॉग ऑफ पी नॉट नाही पी टी बाय पी नॉट बरोबर इज इक्वल टू के टी होती. आता क्वेश्चनमध्ये विचारलंय 25 तास जेव्हा होतील तेव्हा पी टी किती असेल. बरोबर. सो बघा लॉग ऑफ पी टी बाय पी नॉट इज इक्वल टू लॉग ऑफ 2 अपॉन 5 हा आहे के इंटू टी किती आहे 25. बरोबर. के आपण जो काढलाय इंटू 25. बरोबर. सो 5 1 जा 5 5 जा. सो आपलं काय बघा लॉग ऑफ पी टी बाय पी नॉट इज 5 log 2. हा मला माहिती आहे की पॉवर जम्प होते. सो हा होईल लॉग ऑफ 2⁵ आणि लॉग ऑफ 2⁵ किती असतो रे लॉग 32. सो लॉग ऑफ पी टी बाय पी नॉट पी टी म्हणजे पी ॲट टी इक्वल टू 25 hours अपॉन पी नॉट इज लॉग 32. आतला टर्म कम्पेअर करा आता. सो बघा पी ॲट पी आफ्टर 25 hours अपॉन ओरिजिनल पी नॉट इज किती आले 32. म्हणजे याचा अर्थ काय हा इकडे मल्टिप्लाय झालं 32 times पी नॉट. सो 25 तासानंतर ओरिजिनल पेक्षा 32 टाइम बॅक्टेरिया इन्क्रीज झाले असतील. बरोबर. सो या क्वेश्चनचा आन्सर आपला आहे ऑप्शन नंबर बी बीटा विच इज द राईट आन्सर. 32 times द ओरिजिनल विच इज पी नॉट. ओके. सो हा आय गेस लास्ट क्वेश्चन होता हा. सो थँक्यू ऑल. या 10 क्वेश्चन्स पैकी हे बघा 1 2 3 हा क्वेश्चन या कुठल्याही क्वेश्चन पैकी जर काही डाऊट असेल तर व्हिडिओच परत एकदा बघा नक्की कळेल तुम्हाला. एकदम बेसिक्स पासून सांगितलं कारण त्याच्यात काय तुम्हाला इश्यू होणार नाही. सो आज 3rd आपलं सेशन झालं आहे डिफरन्शियल इक्वेशन्सचं. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू ऑल. बाय बाय.